जिद्द चिकाटीच्या जोरावर कोणतंही शिखर अगदी सहज गाठता येतं आणि हाच ध्यास मनात धरत मालाने तिचं स्वप्न सत्यात उतरवलं। दृष्टी जरी नसली तरी बुद्धीच्या जोरावर दुनियेच्या नजरेत मात्र एक वेगळाच आदर्श निर्माण करणाऱ्या मालाची ही यशोगाथा आपण पाहूया। दृष्टीहीन माला बनली महसूल सहाय्यक। पद्मश्री शंकरबाबा पापळकरांच्या अभिमानात भर। मानस कन्येची सरकारी पदावर नियुक्ती। जळगाव रेल्वे स्थानकावर बेवारस स्थितीत आढळलेलं एक लेकरू। डोळ्यात प्रकाश नव्हता, शरीर क्षीण होतं। जन्मदात्यांना ओझं झालेल्या त्या लेकराला शंकरबाबा पापळकरांनी मात्र मायेची ऊब दिली। अमरावती जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर यांनी तिचा सांभाळ केला, तिच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली, तिला स्वतःची मुलगी मानत तिला माला हे नाव दिलं। आणि आता याच मालाचं कौतुक करण्यासाठी खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरसावले आहेत। याचं कारण म्हणजेच देशातील पहिलीच जन्मजात दृष्टीहीन कन्या MPSC परीक्षा उत्तीर्ण झाली आणि महसूल सहाय्यक बनली आहे। ग्रॅज्युएशन नंतर मी युनिक अकॅडमी अमोल पाटील सर यांच्याकडे क्लासेस केले। ते मला वेळोवेळी ऑडिओ पुरवत होते आणि काही अभ्यास मी यूट्यूबवर केला। माझ्यासारखे जे विद्यार्थी आहेत त्यांनी आपल्या मनात जर जिद्द व चिकाटी असेल आणि चांगल्या लोकांचा सपोर्ट असेल तर आपण आपल्या अपंगत्वावर मात करू शकतो आणि आपले जे यश आहे ते संपूर्ण मिळू शकतो। शंकरबाबा यांच्या बेवारस मतिमंद अनाथ बालगृहात एकूण 123 बेवारस मतिमंद गतिमंद अंध अपंग मुले आहेत। यात 98 मुली तर 25 मुले आहेत। या सर्वांचा सांभाळ स्वतः शंकरबाबा पापळकर करतात। मालाच्या शिक्षणाचा पवित्रा देखील त्यांनीच हाती घेतलाय। तर शिक्षणाची ओढ, वाचनाची आवड आणि शंकरबाबांचा आधार यामुळे माला शिकत गेली। ब्रेल लिपीतून 10वी 12वी त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण तिने घेतलं। अपंगत्वाच्या मर्यादा झुगारून तिने शिक्षण पूर्ण केलं। 2019 पासून तिने स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली आणि 2023 मध्ये तिने MPSC ग्रुप C मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली आणि आता तब्बल 1.5 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नागपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल सहाय्यक म्हणून मालाची नियुक्ती झाली आहे। लवकरच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नागपुरात मालाला नियुक्तीपत्र दिलं जाणार आहे। पूर्ण भारतामध्ये फिरलो यांचा अभ्यास केला। अभ्यास करून या मुलांचं पुनर्वसन करावं यासाठी मी एक वज्जर मॉडेलच्या दृष्टिकोनातून इथे मी ही जागा घेतली 25 एकर आणि या ठिकाणी अंबादास पंत वैद्य बेवारस बालगृह सुरुवात केली आणि त्या ठिकाणी आज 200च्या जवळपास मुलं 90 पासून होते, आज 123 मुलं या ठिकाणी आहेत। आपल्या आयुष्याचं फलित झालं असं म्हणत शंकरबाबा पापळकर यांनी आनंद व्यक्त केलाय। अमरावती शहरातील अमोल पाटील यांच्या युनिट अकॅडमी इथून तिने स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला। तिला दिसत नसलं तरी मोबाईलवर यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचे व्हिडिओ ऐकत ऑनलाईन अभ्यास केला आणि दोन्ही कानाने ऐकून तिने हे यश मिळवलं, अशी प्रतिक्रिया समाजसुधारक शंकरबाबा पापळकर यांनी दिली आहे। ही मुलगी पहिल्यांदा विद्वान होती आणि हे MPSCची परीक्षा पास झाली आणि हे पुढे 18 सप्टेंबरला तहसीलदारची परीक्षा देईल आणि 18 सप्टेंबर नंतर पास 100% वेळेला IASच्या परीक्षेची तयारी ते करणार आहे। 18चे झाल्यानंतर कुठे काढू म्हणून तिला शिक्षणाला मी टाकलं। पहिल्यांदा भिवापूरकर अंध विद्यालय बेल लिपी, नंतर भारत सरकारचं विदर्भ महाविद्यालय महाराष्ट्र शासनाचं, त्या ठिकाणी तिला ग्रॅज्युएशन करून घेतलं आणि युनिक अकॅडमी आहे अमोल पाटलांची, त्या ठिकाणी त्यांनी फ्री ऑफ चार्ज तिला शिकवलं आणि या दृष्टिकोनातून ती पहिल्यांदा पास झाली। मूल 18 वर्षाचं झाल्यानंतर त्यांना बालगृहात राहता येत नाही, त्यामुळे त्यांच्यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारने एक कायदा करावा, त्यांना बालगृहात 18 वर्षानंतरही राहता यावं, अशी मागणी शंकरबाबा पापळकर यांनी केली आहे। पद्मश्री पुरस्कार स्वीकारत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला आश्वस्त केलं, 18 वर्षांवरील बेवारस मुलांसाठी मी कायदा करेल असं ते म्हणाले। त्यानंतरच मी पद्मश्री पुरस्कार स्वीकारला, अशी प्रतिक्रिया समाजसुधारक शंकरबाबा पापळकर यांनी दिली आहे। आजही मी मेलो ते मुलं कुठे जातील म्हणून लोकशाही या न्यूजच्या माध्यमातून
मी आपल्याला विनंती करेल भारत सरकारला, महाराष्ट्रातला, का त्यांनी हा 18 वर्षांनंतर मरेपर्यंत इथेच राहू द्या असा कायदा करायला पाहिजे असे वाटते. अपंगत्वावर मात करत माला अखेर मोठी अधिकारी बनली आहे. तिच्यासारख्या अंध, अपंग, बेवारस अनाथ मुलांना तिने एक मोलाचा आणि महत्त्वाचा संदेश दिलाय. आपल्या मनात जिद्द, चिकाटी असेल आणि चांगल्या लोकांचं योग्य मार्गदर्शन जर मिळालं तर आपण यशस्वी होऊ शकतो, याचं उत्तम उदाहरण मालाने जगासमोर उभं केलंय. सूरज दहाट, लोकशाही मराठी, अमरावती. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.